धनगर आरक्षणासंदर्भातल्या अंतिम सुनावणीला उच्च न्यायालयामध्ये सुरुवात झालेली आहे आणि या प्रत्येक सुनावणीला आमदार गोपीचंद पडळकर हे उपस्थित असतात। आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, आपण जर बघितलं तर आज नेमकं सुनावणीमध्ये काय झालं, काय मागणी आहे आणि कुठल्या मागणीवरती आज तुमचा युक्तिवाद झाला आहे? आज धनगर समाजाच्या वतीनं महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी विचार मंच माननीय मधु शिंदे साहेबांच्या माध्यमातून जी याचिका दाखल केली होती, या याचिकेची अंतिम सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे आणि आज सुनावणीचा 6वा दिवस होता। 8 डिसेंबर, 11 डिसेंबर, 3 जानेवारी, 4 जानेवारी, 5 जानेवारी आणि आज 8 जानेवारी 6वा दिवस सुनावणीचा होता। तर आमच्या वतीनं माननीय खंबाटा साहेब, चंद्रचूड साहेब, कविशा शाह आणि ॲडव्होकेट दत्ता माने हे चौघजण काम बघतायत। तर आज खंबाटा साहेबांनी जवळपास 2 तास धनगर समाजाची बाजू माननीय न्यायालयासमोर मांडली। धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत त्याच्याबद्दलचे अनेक पुरावे हे न्यायालयासमोर सादर केलेले आहेत आणि बाकीच्या राज्यामधली काय परिस्थिती आहे ती परिस्थिती आज कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आहे। आपण जर बघितलं तर आपण एसटी अंतर्गत धनगरांचं आरक्षण मागतात, ओबीसीच्या मंचावर आपण आहात आणि मराठा समाज ओबीसीकडनं सातत्यानं ओरड केली जाते की मराठा समाज ओबीसीच्या आरक्षणावरती आक्रमण करतोय। मग ह्याच नियम ज्या पद्धतीने तुम्ही आदिवासींचं एसटी अंतर्गत आरक्षण मागतायत तुमच्याबद्दल लागू होत नाही का? बघा, ओबीसी आणि मराठा समाजाचा जो विषय आता सुरू आहे, मुळामध्ये ओबीसींची संख्या फार मोठी आहे। जवळपास 60-70% ओबीसी समाज हा महाराष्ट्रामध्ये राहतो। ओबीसींना विधानसभा आणि लोकसभेला आरक्षण नाही आहे। ओबीसींना स्थानिक स्वराज संस्थेमध्ये आरक्षण आहे। ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, महानगरपालिका आणि वेगवेगळ्या सहकारच्या संस्था। तर ओबीसीचा विषय असा आहे की त्यांना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षणाची टक्केवारी मिळाली नाही। 346 जमातीचा समावेश असणारा ओबीसी हा फार मोठा वर्ग आहे। अजून गावगाड्यामध्ये गाव कुसाबाहेर राहणारी लोक आहेत। 10 बाय 10च्या खोलीत 10 लोक राहतात। किती 10 बाय 10ची खोलीसुद्धा अजून त्यांच्या नावावरती नाही। पालामध्ये राहणारा भटका समाज जवळपास 51 जमाती महाराष्ट्रात आहेत आणि ते या गावातनं दुसऱ्या गावात जातात। त्यांना अजून त्यांचं घर फिक्स नाही, ना त्यांच्याकडे जमीन आहे, ना त्यांच्याकडे जागा आहे, ना त्यांच्याकडे कुठला व्यवसाय आहे। त्यामुळं महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाची भावना अशी आहे आणि ती रास्त आहे की मराठा समाज हा महाराष्ट्रातला प्रगल्भ समाज आहे। मराठा समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्ही सरसकट ओबीसीतून जर मागणी करत असाल तर त्या गोष्टीमुळं ओबीसी समाजामध्ये एक भयावह वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यामुळे ओबीसींची भूमिका ठाम आहे। धनगर समाजाचा कार्यकर्ता म्हणून आता आम्ही ओबीसीमध्ये आहोत। मुळामध्ये आम्ही केंद्राचं जे आरक्षण आहे आम्हाला नोकरीतलं आणि शिक्षणाचं ते ओबीसीमधून आहे आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थेतलं आरक्षण आहे ते धनगर आणि वंजारी यांना ओबीसीतून वेगळं केलं असलं तरी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये आम्ही निवडणुका हे ओबीसीमधून लढतो। त्यामुळं छोटा ओबीसी समाज आहे आणि त्यामुळं धनगर समाजाची जबाबदारी आहे, कारण संख्येनं आम्ही मोठे आहोत तर छोट्या घटकांचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळं ओबीसीच्या या लढ्यामध्ये आम्ही तर अग्रेसर आहोतच, परंतु मुळामध्ये आम्ही एसटीत आहोत। ओबीसी आपण जर बघितलं तर तुम्हाला जर एसटीचं आरक्षण मिळालं तर ओबीसी मधनं कोट्यावधीच्या संख्येनं जे धनगर समाज आहे हा एसटीमध्ये जातील। अशा वेळी मराठा समाज तुमच्या आरक्षणावरती डोळा ठेवू नये, जेव्हा इकडे जागा कमी होईल त्यानंतर त्यांना त्या आरक्षणावरती कितपत हे लॉजिकली आणि कायद्याच्या दृष्टीने हे शक्य आहे का? कायद्यानं हे शक्यच नाही आहे। असं होत असतं तर कुणालाही आरक्षण मिळालं असतं। आज आमचं फक्त धनगड आणि धनगर ह्या घोळात आमची 70 वर्षे गेलेत। आमचं मुळात आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी आम्हाला 70 वर्षे होईना आणि नव्यानं एखाद्या जातीला आरक्षण देणं, त्यांचं मागासलेपण सिद्ध करण्यापूर्वी देणं हे फार अवघड गोष्टी आहेत। त्यामुळं आम्ही तर एसटीमध्ये जाऊच। आमचा आता न्यायालयावरती प्रचंड विश्वास आहे। आमचे सगळे वकील साहेब, आमची सगळी टीम समाजाची खूप वर्ष मेहनत करते आहे, तर निश्चितपणे आम्हाला न्यायालयाकडून मिळेल अशी आम्हाला आशा आहे आणि आमच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आदिवासी जमातीमध्ये आम्ही नव्यानं समावेशाची मागणी करत नाही, आम्ही अंमलबजावणीची मागणी करतोय आणि आमची अंमलबजावणी झाल्यानंतर कुठल्याही जमातीवरती अन्याय होण्याचा प्रश्न नाही, कारण आदिवासी जमातीचं आरक्षण हे लोकसंख्येवरती अवलंबून आहे। ज्यांची लोकसंख्या मोजली जाईल आणि त्या पद्धतीनं आरक्षणाची टक्केवारी वाढली जाईल। त्यामुळे आमची अंमलबजावणी झाल्यानंतर मुळात आता आम्ही 3.5% आहोत, ते तिकडे वर्ग होईल आणि जेव्हा जनगणना होईल या देशामध्ये, कोविडमुळे 21ची झाली नाही तर तेव्हा आमची लोकसंख्या मोजून त्या पट्टीत आरक्षण वाढेल, ज्या पद्धतीनं तेलंगणानं वाढवलं।
तेलंगणा राज्यानं 6% त्यांचं एसटीचं आरक्षण होतं, ते 10%वरती नेलं, ते त्यांच्या अधिकारात नेलं. त्यामुळं या अशा सगळ्या प्रक्रिया पुढे होत जातील. सर, आणखी एका वेगळ्या मुद्द्यावरती प्रश्न विचारतो. आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांच्या माध्यमातून सरकारवरती दबाव आणण्यासाठी आंदोलन केलं जातं आहे. 20 तारखेला हे आंदोलन आहे आणि ह्यालाच आता आव्हान देत हेमंत पाटील यांनी एक याचिका दाखल केली की ओबीसी समाज हे आंदोलन करण्याची भाषा वापरत आहे. त्यासोबत मनोज जरांगे पाटील इतक्या मोठ्या संख्येनं मराठा समाजाला घेऊन मुंबईमध्ये येतील. 2 समाज समोरासमोर येईल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहील. मुंबई वेठीस धरली जाईल. म्हणून या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी याचिका दाखल करण्यात आली. आपली भूमिका काय? आपण कायद्याच्या राज्यात, कायद्याच्या देशामध्ये राहतो आणि प्रत्येक व्यक्तीला त्याचं वैयक्तिक मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळं ही आपली कायदेशीरच प्रोसेस आहे. अशा पद्धतीनं कोणी जर कोर्टात गेलं असेल तर माननीय उच्च न्यायालय त्यावरती योग्य निर्णय घेतील. 10 तारखेला अपात्र आमदारासंदर्भात देखील अंतिम सुनावणी येणार आहे. काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता काय सगळे पुरावे सुनावणे आपण तुमच्या माध्यमातूनच बघतोय. निश्चितपणे माननीय उद्धव साहेबांनी अगोदरच राजीनामा दिल्यामुळं अपात्र होण्याचा काही विषय येईल असं वाटत नाही, असं सगळी तज्ज्ञ लोक म्हणत आहेत की त्यांनी राजीनामाच अगोदर दिल्यामुळं त्यांच्या विरोधात कुणी गेलं हे कळायला काही मार्गच नाही. तर 2021ची जनगणना ही कोविडमुळे होऊ शकली नाही. येत्या जनगणनेमध्ये धनगर समाजाची नेमकी संख्या किती आहे सिद्ध होईल आणि त्यानंतर आरक्षण मिळण्याचा मार्ग देखील मोकळा होऊ शकतो असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं आहे. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.